नमस्कार, मी हमराज जोशी, पुकार सेवा प्रतिष्ठान. नमस्कार मित्रांनो, तुम्ही सातत्याने बघत असाल की पुकार सेवा प्रतिष्ठान जिथे जिथे आवाज देतात तिथे सेवेसाठी उभे असतात. तर असेच आपल्या ठाण्यामध्ये बरेच 5 ते 6 बेघर लोक आहेत, ज्यांच्या पाठीपुढे कोणी नाही. महिला आहेत, पुरुष आहेत, ज्येष्ठ नागरिक आहेत आणि एक कॅन्सर पेशंट आहेत. तर असे लोक हे फुटपाथवर राहणारे लोक आहेत. त्यांचा आम्ही खूप शोध घेतला, नाही मिळाले. तर आम्ही यांना बरेच दिवसापासून ॲडमिट उपचार प्रयत्न केला. बघा, आमच्याकडून पुकार सेवा प्रतिष्ठानकडून जेवढा प्रयत्न होता, डॉक्टरांकडून जेवढा प्रयत्न होता तेवढा प्रयत्न यांनी केला. बऱ्याच लोकांना तिथून बाहेर पण काढलेलं आहे. तर आता प्रश्न पडला यांना ठेवायचं कुठे. तर ठेवायचं कुठे म्हणजे आम्हाला हा बराच प्रश्न पडतो. तर आम्ही असे सुरतला मानव सेवा आश्रम आहेत, आम्ही त्यांना रिक्वेस्ट करतो सातत्याने आणि ते आम्हाला सातत्याने मदत करत असतात. आपण त्यांना मानव सेवा आश्रम सुरतला इथे ठेवण्यात अरेंजमेंट झालेली आहे. आणि आता आपण यांना आज तारीख काय आहे, आजची 5 तारीख आहे. तर आज आपण 5 तारखेला आता रवाना झालं आहे सुरतमध्ये नेण्यासाठी. तुम्ही बघू शकता असे बिचारे बेघर आहेत, त्यांची अवस्था बघून फार वाईट वाटते. बघा तुम्हाला पण दिसत समस्या ठेवण्यात बिचारे ते मावशी आजी आहेत, दादा आहेत, हे बरेच वयस आहे त्यांचे, काही 50च्या वरच आहेत. अशा लोकांना आपण सेवा करतोय. आता यांचं बरं पूर्णवशन चांगलं घडण्यासाठी यांना अगर आपण बरं केलं आणि परत फुटपाथवर ठेवलं तर यांची परत तीच परिस्थिती व्हायला नको. म्हणून आपली पुकार सेवा प्रतिष्ठान अशा लोकांवर सेवा करते ज्यांच्या पाठीपुढे कोणी नाही. आणि सातत्याने आम्ही सेवा करत राहणार. पुढेही आम्ही जिथपर्यंत जाऊ यांच्यासाठीच जाऊ. आम्हाला आशीर्वाद सर्वांचा तुमचा मिळावा अशी सेवा करत राहू. आणि सुनील भाऊ आहेत आमचे सिव्हिलचे, सुनील भाऊ आहेत. सातत्याने आम्ही यांना फोन करतो, आपल्याला ते खरंच मदत करतात. कमी रेटमध्ये आम्हाला ॲम्ब्युलन्स देतात सेवेसाठी. जेव्हा आम्ही बोलवतो तेव्हा बोलवतात. सुनील भाऊ आहेत, बरं टीम. आणि करणचे बाबा म्हणून आहेत, जेव्हा बेघरसाठी रस्त्यावरचे मिळतात. आणि खरं सांगतो, करणचे बाबांना मी खरंच मनापासून धन्यवाद करतो की ते कधी नाही बोलत की जोशी सर तुम्ही बोलवा, आम्ही खरंच त्यांच्यासाठी मदत येईल. पण ते कधी खान किंवा असं बोलत नाही, अरे तो खूप जास्त घाणेरडा आहे किंवा काय नाही. ते कधी पण येतात बिचारे, ते हॉस्पिटलमध्ये लक्ष देतात, जेवणासाठी जो ॲडमिट करतो, कपडे क्लीन करतात, बरेच करतात. आणि असे लोक फार कमी आहे समाजामध्ये. तर असं सगळं समाजामध्ये एकामेकाला पकडून अगर खरंच बेघरांसाठी मदत केली ना तर खरंच आपलं कुठेतरी अशा लोकांसाठी आपण उभं राहू शकतो. सुनील मामा, तुम्ही लोकांना समाजामध्ये काय मॅसेज देणार? आपण करत आलो, तुम्ही काय हे करा, तुम्ही सांगा पुकार रस्त्यावरती जे बेघर पेशंट पडलेले असतात त्यांच्याकडे पोलिसांचा पण लक्ष असतो. आणि पुकार ट्रस्ट जे आहे सतत फिरत असतात गाडी घेऊन. त्यांची कधी गाडी नसेल तर माझी ॲम्ब्युलन्स, मंगेशची ॲम्ब्युलन्स, करणचे वडील आहे, करण आहे, असे भावेश आहे, असे बरेच माझ्याकडे ॲम्ब्युलन्सचे लोक टीममध्ये आहे. ते सर्व पेशंटला बॉडी उचलायला मदत करतात आणि न पैसे घेता उचलतात. ते कोणी दिले तर पोलिसांनी दिले तर घेतात, प्लसवाल्यांनी कोणी दिले तर घेतात. म्हणजे असा कोणाचा काही डिमांड नसतो. आता एवढ्या लांब घेऊन जाणारा पेशंट एवढ्या लोक आहेत. तर पुकार ट्रस्टला आम्ही मंगेश जोशी बेरे माझी ॲम्ब्युलन्स आहे, कामाला पण इकडे सिव्हिलला, म्हणजे सगळ्या गोष्टीला आम्ही मदत करतो. आणि थँक्यू सुनीलजी, तुम्ही आम्हाला मदत तर करतच असतात. आणि सातत्याने मी महाराष्ट्र पोलिसांचा मनापासून खरंच धन्यवाद करतो. कोपरी पोलीस स्टेशन, नौपाडा पोलीस स्टेशन, ठाणे नगर पोलीस स्टेशनचं मी खरंच मनापासून धन्यवाद करतो की जेव्हा आम्ही जेव्हा आम्हाला कोणी पुकारतात, आवाज देतात, तर आम्ही नक्की तिथे 100% उभे असतो. तर मला असं वाटते की रस्त्यावर पडलेला हा बेघर नसतो, हा आपल्यामध्येच असतो. पण काही लोक, बरेच लोक बघतात, न बघितल्यासारखे करतात. मग नंतर त्याला काही दिवसांनी आठवतं, अरे तो आपला कुठला जवळचा होता. पण जेव्हा त्याची वेळ गेलेली असते, एक्सपायर झालेला असतो. कदाचित तुमच्या एका मदतीने कोणाचा जीव वाचू शकतो किंवा कोणाचे रिलेटिव्ह मिळू शकतो, त्यांना पोचू शकतो. ठीक आहे, आपण काही जास्त बोलणार नाही. आता आपण यांना इथून सुरतला घेऊन जाणार आहोत. पुढच्या व्हिडिओला याची अपडेट तुम्हाला मिळेल. कदाचित हे तुमच्या ओळखीचे कोण असेल तर आम्हाला पुकार सेवा प्रतिष्ठानाला संपर्क करा. नक्कीच आम्ही तुमच्या मदतीला उभे राहू. मी इथेच थांबतो. आवाज तुमचा, सेवा आमची, एक धावत्या गरजूंसाठी. जय हिंद, जय भारत. थँक्यू सर.